जय भारत, जय संविधान. नमस्कार. IB7 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी उत्तम वानखडे. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अनेक आठवणी आहेत. त्यांच्या जन्मापासून म्हणजे त्यांचा पाय ज्या ठिकाणी खेळला, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, अशा मऊ पासून तर महापरिनिर्वाणापर्यंतच्या आपल्या जन्मस्थळापासून तर संपूर्ण देशात विदेशात महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी आहेत. त्यांचे पदस्पर्शानं पावन झालेले ठिकाण आहेत, स्मारक आहेत. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अनेक वस्तू आहेत. या संदर्भात रोज नवीन नवीन काहीतरी समोर येत राहते. अशाच प्रकारे संभाजीनगर येथील श्री लालाजी चव्हाण नावाची व्यक्ती जी आहे, आज त्या व्यक्तीचं वय 90 वर्षाचं आहे आणि 1951 मध्ये त्यांनी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या गाडीमध्ये संभाजीनगरला, पूर्वीच्या औरंगाबाद, या औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेजची ज्यावेळेस सुरुवात झाली होती, तेव्हा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या चव्हाण नावाच्या व्यक्तीने आपली गाडी क्रमांक BYG 178 या गाडीने 1929 ची ही गाडी आहे. आता त्या गाडीला 100 वर्ष पूर्ण होतील. मात्र ती गाडी बाबासाहेबांच्या त्या बसण्यापासून, प्रवास करण्यापासून तर आतापर्यंत ती गाडी तशीच्या तशीच आहे. लालाजी चव्हाण यांनी ती गाडी तशीच ठेवलेली आहे. आता ही गाडी आहे त्याच कंडिशन मध्ये आहे. शिवाय या व्यक्तीनं बाबासाहेबांच्या त्या आठवणी सुद्धा जपल्या आहेत की ज्या माईकवर बाबासाहेब बोलले होते, तो माईक सुद्धा या व्यक्तीनं तसंच सांभाळून ठेवलेला आहे. अशा या बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या अविस्मरणीय अशा व्यक्तीच्या संदर्भात IB7 न्यूजने संभाजीनगर येथे आमचे प्रतिनिधी प्रदीप सरदार यांनी मुलाखत घेतलेली आहे. या महान व्यक्तीची मुलाखत महामानवाच्या सानिध्यात आलेल्या, महामानवाच्या सहवासात आलेल्या, महामानवासोबत प्रवास केलेल्या, वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या गाडीमध्ये बसून गाडी चालवत नेली, असे ते लालाजी चव्हाण यांची ही एक सुंदर मुलाखत पहा IB7 न्यूजवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 15व्या वर्षी गाडी चालवत मिलिंद महाविद्यालयात घेऊन जाणारे श्री लाला चव्हाण आता 90 वर्षाचे झाले. दिनांक 24 डिसेंबर 2025 आमची एका अशा व्यक्तीची मुलाखत झाली, म्हणजे ती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात राहून तृप्त झालेली आहे. ती व्यक्ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे लालाजी चव्हाण. त्यांचा पत्ता आम्हाला छत्रपती संभाजीनगर येथील माननीय अर्जुन आनंदराव चव्हाण साहेब व ॲडव्होकेट विशाल अर्जुनराव चव्हाण साहेब यांच्या मार्फत संपर्क साधण्यात आला. सन 1951 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमधील मिलिंद कॉलेजपर्यंत त्यांच्या गाडीतून गाडी क्रमांक BYG 178 मॉडेल 1929 प्रवास केला. त्या काळात औरंगाबादमध्ये घोडागाडी म्हणजे टांगे होते, पण एवढं उच्च व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला म्हणजेच बाबासाहेबांना टांग्यामधून घेऊन जाणे कन्नडच्या BS मोरे व ND पगारे यांना योग्य नाही वाटले. म्हणून यांनी लालाजी चव्हाण यांच्याकडे बाबासाहेबांना घेऊन जाण्यासाठी गाडीची मागणी केली. तर लालाजींनी कोणताही संकोच न करता एका क्षणात गाडी देण्यास परवानगी दिली. गाडीचे चालक व मालक स्वतः लालाजी होते. तेव्हा त्यांचे वय फक्त 15 वर्षे होते आणि सध्या ते 90 वर्षाचे आहेत. मुलाखतीत त्यांनी असे सांगितले की बाबासाहेब माझ्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसलेले होते. तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवून मला विचारले की एवढ्या कमी वयात तू गाडी चालवतोस का? त्यांच्यातील हे संभाषण सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर धन्य झालेल्याचे भाव दिसत होते. मी खूप नशीबवान आहे की बाबासाहेब माझ्या बाजूला बसले. त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मला मिळाली, त्याचा मला अभिमान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 5 किलोमीटरचा प्रवास त्यांनी बाबासाहेबांसोबत केला. सांगताना त्यांनी असे सांगितले की छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ गार्डनमध्ये तथागत गौतम बुद्ध यांचा जो स्टॅच्यू आहे, तिथे ते दर पौर्णिमेला जाऊन पूजापाठ करतात. बाबासाहेबांनी ज्या गाडीमध्ये प्रवास केला त्या गाडीचे नाव फोर्ट 1928 आहे. ही गाडी निजाम साहेबच्या जमान्याची आहे.
अगदी लहान बाळासारखी त्या गाडीची ते काळजी घेतात. 3 किंवा 6 महिन्याची देखील गाडी चालू केली तर ती एक सेलमध्ये चालू होते असे त्यांनी सांगितले. 14 जानेवारी 1994 मध्ये जेव्हा औरंगाबादमधील मराठवाडा युनिव्हर्सिटीचे नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी झाले, तेव्हा डॉक्टर डोंगरे यांनी ही गाडी त्या युनिव्हर्सिटीच्या गेटवर लावली होती. समाजात या गाडीचे लोकार्पण व्हावे म्हणून त्यांचा प्रयत्न चालू होता असे लालाजींनी सांगितले. आमच्याशी संवाद साधताना लालाजींचे असे शब्द होते की जेव्हा मी ड्रायव्हिंग सीटवर बसतो तेव्हा मला असा आभास होतो की बाबासाहेब माझ्या बाजूला बसलेले आहेत. मिलिंद कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी ज्या माईकमधून भाषण केले तो माईकसुद्धा लालाजींकडे आहे. त्या माईकमधून त्यांची उच्च विचार लोकांपर्यंत पोहोचले असा पवित्र माईक लालाजींकडे आहे. याचा त्यांना अभिमान आहे. पण या सगळ्या गोष्टीत एका गोष्टीचा खेद होतो की जी गाडी बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने तृप्त झाली त्या गाडीची विचारपूससुद्धा सरकार गव्हर्नमेंटने केलेली नाही. त्या गाडीची पूर्ण देखरेख सध्या लालाजी करत आहेत. लालाजींचा असं मत आहे की RTOने म्हणजे सरकारने या गाडीची जबाबदारी घेतली पाहिजे, तिची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यावेळेस लालाजींकडे बाबासाहेबांना मिलिंद कॉलेजपर्यंत घेऊन जाण्यासाठी गाडीची मागणी ज्यांनी केली असे BS मोरे कन्नड यांच्या घरातील भरपूर जण सध्या जज व वकील आहेत व ND पगारे यांचा मुलगा संजय पगारे हे सध्या हायकोर्टमध्ये वकील आहेत. अशा उच्च व्यक्तीबद्दल जे बाबासाहेबांना सोबत होते त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितले. IBC न्यूज तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार. आज रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी IB7ची टीम एक अशी ही गाडी पाहण्यासाठी आलेली आहे की या गाडीमध्ये स्वतः बाबासाहेब या गाडीत प्रवास केलेला आहे. 1951 साली बाबासाहेबांनी या गाडीतून बसून मिलिंद कॉलेज जाण्यासाठी प्रवास केलेला आहे आणि या गाडीतून नेण्यासाठी या गाडीचे मालक आणि स्वतः चालक हे लालाजी चव्हाण, श्री लालाजी चव्हाण. ही गाडी आज पण आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला मिळते. त्यांच्या घरी ते स्वतः देखभाल करतात, त्या गाडीची ठेवण करतात. सध्या गाडी चालू आहे, चालू कंडिशन मध्ये गाडी ठेवलेली आहे त्यांनी आणि गाडीची भरपूर प्रमाणात देखभाल चांगल्या प्रकारे केलेली आहे. टायर वगैरे पूर्ण चांगले आहेत गाडीचे आणि बाबासाहेब याच गाडीत बाबासाहेब बसलेले आहेत आणि बाबासाहेब या गाडीतनं प्रवास करून मिलिंद कॉलेज पर्यंत या गाडीतून प्रवास केलेला आहे बाबासाहेबांनी. आणि चव्हाण साहेबांनी त्यांना मिलिंद कॉलेजला घेऊन गेले आणि तुम्ही मिलिंद कॉलेजला बाबासाहेबाला घेऊन गेले आणि बाबासाहेबाला वापस जुना बाजार मध्ये घेऊन गेलो. डबल जुना बाजार मध्ये तुम्ही घेऊन गेले. डोंगरेचा वाडा या ठिकाणी पण तुम्ही तिथे आणला घेऊन गेले. अभी उधर ये गाड़ी पेट्रोल पे चलती, डीजल पे चलती, पावरिंग पे चलती, केरोसिन पे चलती, तीनों इसमें चलते हैं. हाँ, पेट्रोल डीजल दो ताकि उसको थोड़ी गर्म करना पड़ता है. हाँ. नहीं ऐसा पकड़ना. आपण जो मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल आधी धन्यवाद. आपण या हेतूने माझ्याकडे आलात की आपल्याला किती चांगलं वाटतंय त्याची कल्पना येईल की बाबासाहेबांना माझ्या गाडीमध्ये मी घेऊन गेलो ती ऐकायची उत्सुकता त्या आतून किती जागृत होते त्याची कल्पना मला येते. माझं वय 90 वर्ष. मी प्रत्येक बाबासाहेबाच्या गोष्टीमध्ये हजर राहतो. कोणतेही असो पुढे जाऊन ते स्वतः हिम्मत देऊन. आपने खुद बाबा साहब के साथ रह के उनके साथ प्रवास निभाए कि बाबा साहब कैसे बोल रहे थे. बाबा साहब ने कहा मुझे, अरे बा इतक्या कमी वयात तू गाडी चालवतोस का. 2 उशी खाली 2 उशी पाठीमागे हात मारला
हात हात मारून सांगितलं, अरे बा इतक्या कमी तू गाडी चालवतोस का. मग मी तिथून बाबासाहेबाला मिलिंद कॉलेजमध्ये घेऊन गेलो. तुमचं वय काय टाइम आलं हो? किती होतं? माझं वय होतं बा तिथे 15 वर्ष 51 मध्ये. आता माझं वय आहे 90 वर्ष वय आहे. अजून गाडी चालवतोय बाबासाहेबांच्या अजून ती गाडी चालू आहे तुम्ही चालू सध्या पण ती गाडी तुम्ही चालवता? ती जी आहे 3 महिने 6 महिने जरी बंद असली तर एक सेल्फ मध्ये चालू होते गाडी. ती तुम्हाला बाबासाहेबांसोबत तुम्ही जो प्रवास केला त्या टायमाला तुमचं आणि बाबासाहेबात काय संभाषण झालं, काय चर्चा झाली? त्यावेळेस टांगे होते, टांगे. आमच्या 3च गाड्या होत्या औरंगाबादला. आणि त्यावेळेस टांगे होते. टांगेमध्ये बाबासाहेबाला कसं घेऊन जायचं टांग्यामध्ये, म्हणून BS मोरे एनडी पगारे सर यांनी सांगितलं, लालाजी आपकी गाड़ी होना है हमको, बाबा साहब को ले जाने वाले हैं. तो मैंने किसी भी चीज का संकोच न करते हुए हाँ हाँ बोल के कहा मैंने, और बाबा साहब को मेरी गाड़ी में लेके गया. आपको कैसा लगा बाबा साहब को जब अपने गाड़ी पे बैठे थे? गाड़ी में सामने बैठे थे, बाबा साहब के पीछे बैठे थे? मेरे ड्राइविंग सीट के बाजू में. और ऐसा जब उन्होंने पीठ के ऊपर हाथ से मारा के बाद क्या करना, तो ऐसा लगा कि बिल्कुल आपको क्या कहूँ मैं, बयान उसके मैं कल्पना नहीं कर सकता कि कितना अच्छा लगा होगा. आपके पीठ पे हाथ रखा बाबा साहब ने. और जिंदगी भर मेरे साथ में मेरे पीठ पे हाथ, ऐसे ही भगवान की दया से उनका हाथ रहे, यही मेरी इच्छा है. आपकी 90 साल की उम्र है, फिर भी आज भी आप बाबा साहब की जो गाड़ी में बैठे थे वो गाड़ी आप अभी भी चलाता हूँ मैं. बहुत अच्छी तरह से चलाता हूँ. और उसकी देखभाल भी अभी तक आपने रखी है? खुद कपड़ा मारता हूँ, खुद साफ करता हूँ. मैं 26 जनवरी और 15 अगस्त को गाड़ी निकालता हूँ, बाहर निकलते हैं. और उस टाइम में आपके पास जो माइक था, ये माइक में भी बाबा साहब ने, ये जो माइक था गैदरिंग के लिए बाबा साहब आए थे वहाँ. तो वो जो माइक लगाया हुआ था, वो माइक भी है मेरे पास में. इसी माइक से बाबा साहब बोले थे? इसी माइक पे बोले थे उन्होंने, वहाँ पे मिलिंद कॉलेज पे. उनके हाथ लगे हुए, इस माइक पे बाबा साहब के हाथ लगे हुए, इस माइक से बाबा साहब ने भाषण किया था. इसी माइक से बाबा साहब बोले थे ना? हाँ, इसी माइक पर. ये जो आपकी जो संस्था है, इसके लिए बहुत प्रयत्न करके लोगों ने एक एक पैसा चंदा, मैंने खुद में देखा हूँ, एक एक पैसा कॉमर्स कॉलेज, मिलिंद कॉलेज के लिए पैसा जमा करके इन्होंने खड़ा किया. उसकी सब विद्यार्थियों ने कदर करना चाहिए. बाबा साहब ने उस टाइम में और क्या कॉलेज के बारे में कुछ बोला क्या तुम आपको? नहीं, इतना ही. और बाबा साहब के साथ में कौन कौन थे? और BS मोरे और एनडी पगारे. BS मोरे और एनडी पगारे. मोरे वाले तो कन्नड़ के थे उन्होंने. और जिनके परिवार के बहुत लोग जज है, वकील है ऐसे. और एनडी पगारे साहब एक थे, जिनका बच्चा हाई कोर्ट में एडवोकेट है, संजय पगारे. वो उनके साथ में थे. उन्होंने भी नाम कमाया है. लेकिन लोगों ने संगठित होना चाहिए. आत्मीयता से बोल रहा हूँ मैं. आपने बाबा साहब खुद आपने बोले, बाबा साहब का आपने ये किया कि बाबा साहब मेरे साथ में बैठे थे, बाबा साहब कैसे थे, क्या थे, आपने खुद महसूस किया. उसमें अंदर अंतरात्मा से आवाज निकलती है कि संगठित हो, एक हो. बाबा साहब ऐसे बोल रहे थे, सब संगठित हो. अभी वो मंत्र पानाति पाता वेदमणि शिक्षा पदम समाधियामि जो गाड़ी है आपके पास, जो गाड़ी है बाबा साहब बैठे हुए, जो गाड़ी के आप कंडीशन ठीक ठाक रख रहे हैं, लेकिन गवर्नमेंट ने वो गाड़ी को देखभाल करने के लिए कुछ किया क्या अभी तक? नहीं, अभी हमारी ऐसी इच्छा है कि वो गाड़ी जूनी हो गई है. तो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से RTO में हर 15 साल को RR करना पड़ती गाड़ी को.
5 साल को, 15 साल नहीं, 5 साल को। हाँ तो हमारी ऐसी इच्छा है कि गाड़ी मेंटेनेंस की जूनी गाड़ी है, हाँ हाँ पैसा भी बहुत लगता है। महाराष्ट्र गवर्नमेंट ने उसको एग्जाम्प्टेड करना चाहिए, ऐसी हमारी इच्छा थी। उसमें कम से कम 35 से 40 हजार रुपये उसका टैक्स, पीयूसी हाँ। सब मिला के, इंश्योरेंस सब मिला के 35 एक हजार रुपये लगते। हमारी ऐसी इच्छा है कि गवर्नमेंट ने कुछ उसका देखभाल करना चाहिए। एग्जाम्प्टेड करना चाहिए गाड़ी को, हाँ, हाँ। कि जिससे हम गाड़ी को चला सके। हाँ हाँ हमको जो गाड़ी को रेंट से नहीं देते, एक जूनी याद है वो। यादगार है वो, बाबा साहब की यादगार है, वो यादगार है, वो यादगार अपने को काबिज रखनी है बस उसके लिए। हाँ। नहीं तो हम आगे चल के वो गाड़ी को वापस नहीं सकेंगे। हाँ नहीं नहीं, वो गाड़ी को फिटनेस चाहिए, वो गाड़ी को फिटनेस में लाना चाहिए। हमारी ऐसी इच्छा है कि RTO उसको एग्जाम्प्टेड की जाए। हाँ, आरटीओ ऑफिस में उसको डॉक्यूमेंट देने चाहिए उनको। ये जो मेरी बात है, हाँ। ये गडकरी साहब ने सुन करके इसको गवर्नमेंट के जीआर में डालना चाहिए। हाँ हाँ गवर्नमेंट ने, हमारा मतलब ये है कि वो गाड़ी को गवर्नमेंट ने थोड़ा सा देखभाल करने के लिए कुछ उनके हाथ में आने चाहिए, आरटीओ ऑफिस के, कि वो गाड़ी को देखना चाहिए, वो गाड़ी को ठीक ठाक करने के लिए कुछ गवर्नमेंट के वजह से आपको कुछ भी मिला नहीं अभी तक। नहीं, जो उसका जो मेंटेनेंस है वो खुद आप ही कर रहे हैं। खुद हम अपने इससे करते हैं। हाँ। क्योंकि हमको बाबा साहब के नाम के लिए लॉन्ग लाइफ। वो गाड़ी का नाम क्या है? फोर्ड 1928 उसका नंबर क्या है? 178। 178। मेरी वो गाड़ी का 3 टाइम नंबर चेंज हुआ है। पहले नंबर था वो उर्दू में नंबर था, निजाम साहब के जमाने में। हाँ उर्दू, एक बाजू उर्दू में था, एक बाजू इंग्लिश में था, AWB। हाँ उसके बाद में HT आया, हैदराबाद स्टेट बना, हाँ तो उस टाइम पे HT आया। HT के बाद में बॉम्बे स्टेट बना, हाँ। तो BYG आ गया। हाँ हाँ तो अभी गाड़ी का नंबर है BYG 178। हाँ। अब आगे क्या होता है, ऐसा सुनने में है कि विंटेज गाड़ियों का नंबर कुछ अलग आएंगे, ऐसा सुनने में है। नाही, गव्हर्नमेंटनं तुमच्या गाडीचं देखभाल केली पाहिजे. गव्हर्नमेंटनं या गाडीला बाहेर आणलं पाहिजे, लोकांना पब्लिक मध्ये दाखवलं पाहिजे की स्वतः बाबासाहेब या गाडीमध्ये बसलेले होते. हे बाबासाहेबात बसून हे मिलियन कॉलेजला ही गाडी नेलेली आहे. हे गव्हर्नमेंटनं आतापर्यंत या गाडीकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही दिलंय ना. IB7 ची टीम आणि मी प्रतिनिधी प्रदीप सरदार या ठिकाणी आलो, साहेबांशी भेट केली, साहेबांशी चर्चा केली, साहेबांसोबत भेटून एकदम आनंद वाटला आणि स्वतः बाबासाहेबांसोबत संवाद लाभलेला आहे. त्यांचे बाबासाहेबाबद्दल काय भावना आहेत त्या जाणून घेतल्या आणि बाबासाहेबांचं त्यांचं संभाषण काय झालं हे पूर्ण माहिती घेतलेली आहे. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.